नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 3.3 मधलं प्रश्न क्रमांक पहिला त्याच्यामधलं 5वं गणित. प्रश्न क्रमांक पहिला काय, खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा, भागाकार आणि बाकी लिहा. ओके, तर पहिली 4 गणित आपण मागच्या वेळेस बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 5वं गणित बघायचं आहे. 5वं गणित काय दिलं, x चा चौथा घात वजा 3x वर्ग वजा 8 भागिले x अधिक 4ने ह्याला भागायचं आहे. ओके, तर पहिला आपण काय करूया, संश्लेषक पद्धतीने भागाकार करूया. संश्लेषक पद्धत लिहितो. ओके, तर संश्लेषक पद्धतमध्ये हे बघा, भाज्य काय येईल, हे बघा, x चा चौथा घात वजा 3x वर्ग वजा 8. x चा चौथा घात, आता इथे घन नाही आहे. ओके, म्हणून आपण 0x घन घेऊया. त्यानंतर वर्ग वजा 3x वर्ग. आता इथे एक पद पण नाही आहे, तर आपण 0x घेऊया, अधिक 0x वजा 8. ओके, आता आपल्याला भाजक लिहायचं. भाजक काय आहे, म्हणजे कशाने भागायचं आहे, x अधिक 4ने भागायचं आहे. ओके, आता अधिक 4 आहे, 4ची विरुद्ध संख्या काय, हे जे 4 आहे याची विरुद्ध संख्या काय आहे, वजा 4. ओके, म्हणून आपल्याला वजा 4ने भागायचं आहे. आता वजा 4ने भागूया. पहिला ती सहगुणक लिहूया यांचे. याचा सहगुणक किती आहे, 1 आहे. त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर वजा 3, त्याच्यानंतर 0 आणि वजा 8, वजा 8. ओके, आता आपण भागाकार करूया. 1 जसं तसं लिहायचं आपल्याला. वजा 4 गुणिले 1, 4 गुणिले किती, 4, वजा चिन्ह असल्यामुळे वजा 4, 0 वजा 4 वजा 4 होतात. ओके, 4 चौक 16, वजा गुणिले वजा अधिक, अधिक 16, 16मधून 3 गेले, 13 राहिले. ओके, 13 गुणिले 4, 13 चौक 52, वजा असल्यामुळे वजा 52, 0 वजा 52 वजा 52 राहतात. 52 गुणिले 4 किती होतात, 208 होतात. वजा चिन्ह असल्यामुळे वजा 208. नाही, वजा गुणिले वजा अधिक होता, म्हणजे अधिक 208 असणार. आता 208मधून 8 गेले, काय राहिले, 200 राहिले. ओके, तर लागतं आपले उत्तर बाकी. आता भागाकाराचे सहगुणक रूप 1 वजा 4 13 आणि वजा 52. ओके, 1 वजा 4 13 आणि वजा 52. आणि भागाकार किती, हे बघा, x चा घन वजा 4x वर्ग अधिक 13x वजा 52. आणि बाकी काय राहिले, 200. ओके, ही बाकी राहिले 200. आता आपण लिहूया रेषीय पद्धत. रेषीय पद्धत गणित काय, x चा चौथा घात वजा 3x वर्ग वजा 8. आता रेषीय पद्धतीने सोडवूया. सर्वप्रथम आपल्याला xची फोड करायची, x घन. आता x राहिला, तर xच्या बदली आपल्याला काय घ्यायचं आहे, भागाकार कशाने करायचं आहे, x अधिक 4ने ना, x अधिक 4 घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर हे 4 गुणिले x घन काय होतं, 4x घन, पण इथे अधिक आहे त्याच्यामुळे आपण वजा 4x घन लिहा, 4x घन. आता वजा 3x वर्ग जसं तसं लिहायचं आहे, वजा 8. ओके, x घन x अधिक 4 हे जसं तसं लिहिलं आहे. आता ह्या x घनाचं फोड करायची आहे, 4x वर्ग आणि xच्या ठिकाणी घ्यायचं x अधिक 4 घ्यायचं नेहमीसारखं. आणि आता ह्याचा गुणाकार आणि ह्याचा गुणाकार करायचा, 4x वर्ग गुणिले 4, 4 चौक 16. ओके, तर वजा 16 आहे, ते अधिक आहे, तर आपल्याला वजा घ्यायचं आहे, म्हणजे वजा गुणिले वजा अधिक होणार, अधिक 16x वर्ग होणार. ओके, वजा 3x वर्ग वजा 8, हे 3x वर्ग आणि 8 जसं तसं लिहिलं. x घन x अधिक 4 वजा 4x वर्ग x अधिक 4. आता अधिक 16x वर्गमधून 3x वर्ग गेले, 16मधून 3 गेले, 13x वर्ग राहिले, 13x वर्ग वजा 8. x घन x अधिक 4 हे जसं तसंच लिहायचं तुम्हाला इथपर्यंत. आता
13x वर्गची फोड करायची. तर 13x आणि कंसामध्ये x येणार, पण ते xच्या बदली आपल्याला x+4 लिहायचं. ओके. आता 13x गुणिले 4चा गुणाकार करायचा. 13 किती होतात 52x. इथे अधिक आहे म्हणजे आपल्याला वजा घ्यायचं आहे. वजा 52x वजा 8 जसं तसं लिहिलं. हे बघा, हे जसं तसं लिहिलं. x घन x+4 वजा 4x वर्ग x+4 अधिक 13x x+4 वजा 52 एक्सची आपल्याला फोड करायची आहे. एक्सच्या बदले आपल्याला काय लिहायचं, x+4 लिहायचं. आता 52 गुणिले 4 208. आता इथे वजा चिन्ह आहे आणि इथे अधिक चिन्ह आहे. इथं आपल्याला अधिकच्या बदली आधी वजा घ्यायचं आहे आणि वजा गुणिले वजा अधिक होणार, म्हणजे अधिक 208 येणार इकडे वजा 8. ओके. एक्स घन जसं तसं लिहायचं. x+4 वजा 4x वर्ग त्याच्यानंतर किती आहे 13x x+4 वजा 52 x+4. आता 208मधून 8 गेले, किती राहिले 200 राहिले. ओके. अधिक 200. आता x+4 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 दिसत आहेत, आपण ते कॉमन काढूया. आणि उरलेलं काय x घन वजा 4x वर्ग अधिक 13x वजा 52. ओके. आणि बाकी किती आहे 200. तर हा झाला भागाकार आणि ही झाली बाकी. ते आपण खाली लिहूया. 4x वर्ग अधिक 13x वजा 52 भागाकार झाला आणि बाकी काय आली 200. ही पद्धत कोणती आहे, रेषीय पद्धत. ओके. आता प्रश्न क्रमांक 6 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.